नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात ॲनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ॲनलायझरचं ॲप डाउनलोड करा. महाभारतातला तो फार महत्त्वाचा असा प्रसंग आहे. कर्ण त्याच्या रथाचं चिखलात रुतलेलं चाक काढतो आहे. त्याच वेळेस जेव्हा त्याच्यावरती शस्त्र चालव असं भगवान श्रीकृष्ण सांगतात अर्जुनाला, आणि तेव्हा तो त्याला काहीतरी तत्त्वज्ञान सांगायचं की बाबा अशा योद्ध्यावरती हल्ला करू नये की जो निशस्त्र आहे. मग त्यावेळी भगवान श्रीकृष्ण त्याला म्हणाले जे होते की तेव्हा कुठे गेला होता राधा सुता तुझा धर्म. ते जे आपल्याकडचं महाभारतातलं ते वाक्य फार लोकप्रिय आहे की ज्या वेळेस अभिमन्यूला एकट्याला सगळ्यांनी घेरलं होतं आणि त्याची ज्या पद्धतीनं त्याची हत्या करण्यात आली, म्हणजे बळी घेतला गेला, तेव्हा तू काय करत होता, तेव्हा कुठे गेला होता राधा सुद्धा तुझा धर्म. हे आठवायचं कारण म्हणजे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष, विधानसभेचे माजी अध्यक्ष, ज्यांचं मंत्रिपद कायम हुकलेले असे नाना पटोले, मूळचे भाजपवाले, त्याच्या आधीचे ते काँग्रेस भाजप असं अपडाऊन चालू आहे त्यांचं. पण त्यांचं असं झालेलं आहे की मंदिराच्या आतमध्ये गेल्याच्यानंतर बाहेर चप्पल चोरीला गेली, मध्ये गेल्याच्यानंतर बुंदी चोरीला गेली, बुंदी संपली, आणि बाहेर आल्या तर चप्पल चोरीला गेली. तेव्हा काँग्रेसमध्ये गेले. महाविकास आघाडीच्या काळात जंग पछाडलं, त्यांना मंत्री नाही केलं, विधानसभेचे अध्यक्ष केलं, तेही त्यांनी सांभाळलं नाही, राजीनामा दिला. नंतर काय प्रॉब्लेम झाले माहिती आहेत. एवढं करून हिरिरीनं निवडणुका लढवल्या, लोकसभेत चांगलं यश मिळालं. आता पुढचा मुख्यमंत्री म्हणजे नाना पटोलेचं. नंतर काय झालं सगळ्यांना माहिती. नाना पटोले असं म्हणाले की हे ऑपरेशन टायगर नव्हे, ऑपरेशन गिधाड आहे. म्हणजे शिवसेनाचे उबाठाचे जे 6 खासदार एकनाथ शिंदेबरोबर जात आहेत, त्याच्या संदर्भात त्यांनी केलेलं हे वक्तव्य आहे. ऑपरेशन टायगर म्हणता येणार नाही, हे ऑपरेशन गिधाड आहे. लोकशाहीची हत्या, त्याला टायगरचं नाव दिलं गेलं तर मला असं वाटतं की टायगरचा अपमान आहे, आणि म्हणून हे ऑपरेशन गिधाड आहे, लोकशाहीची हत्या आहे. आता हसायची गोष्ट अशी, हे नाना पटोले म्हणतायत ते कुठल्या पक्षाच्या वतीचे सध्या आहेत, ते आहेत काँग्रेस. ह्या काँग्रेसमध्ये आत्ताची गोष्ट, मी जुनं पण सांगत नाही, राजस्थानमध्ये बहुजन समाज पक्षाचे 6 आमदार निवडून आलेले होते. 6च्या 6 आमदार झटक्यात गिळंकृत केले अशोक गहलोतांनी. म्हणजे अशोक गहलोतांचं तेव्हा मंत्रिमंडळ होतं काँग्रेसचं राजस्थानमध्ये. तेव्हा काय होतं, ह्याला ऑपरेशन कुठलं म्हणायचं, नाना पटोले. किंवा अगदी आत्ताची गोष्ट, तेलंगणामध्ये रेवंत रेड्डी यांनी BRSचे जवळपास बहुतांश आमदार हे घेऊन टाकले आपल्या पक्षात, म्हणजे काँग्रेसमध्ये. मग ते ऑपरेशन कुठलं होतं नाना पटोले, सांगा जरा तुम्ही. म्हणजे किती भंकसपणा. हे बाकीचं कोणी म्हणलं तर आपण समजू शकतो, किंवा अगदी एखाद्या तटस्थ पत्रकार किंवा ह्या सगळ्यांनी सुद्धा टीका केली की बाबा कशा पद्धतीनं पक्षांतरं चालली आहेत, हे सगळं सत्तांध कसे आहेत. बरोबर आहे, त्यांच्यावर टीका व्हायलाच पाहिजे, पण ती करायची कोणी, तो अधिकार नैतिक कोणाला आहे? नाना पटोलेला कसा मिळणार? यांचा पक्ष कायम फोडाफोडीमध्ये रुजलेला, पूर्णपणे रुतलेला आहे. किंवा मी इथलं माझ्या परभणी मतदारसंघाचं उदाहरण सांगतो. अशोक देशमुख नावाचे आमचे खासदार होते, शिवसेनेच्या तिकिटावरती निवडून आलेले. PV नरसिंहराव पंतप्रधान होते. PV नरसिंहरावांचं सरकार अल्पमताचं होतं. 240च त्यांची एकूण 243 फक्त त्यांचे खासदार निवडून आले होते काँग्रेसचे. जे आज बोंबा मारतात ना मोदीच्या नावानं, मोदींचं कसं हे झालं, तर तुमच्या PV नरसिंहरावच्या काळामध्ये इतकेच खासदार होते. हे 240 आहेत. आज नरेंद्र मोदीच्या पाठीमागं तिथे 243 होते. झारखंड मुक्ती मोर्चा आणि शिवसेनेच्या आमदारांना फोडण्यासाठी कशी लाच गेली आणि काय झाले हे सगळं जेव्हा समोर प्रकरण आलं होतं, तेव्हा कुठला पक्ष होता नाना पटोले? तुम्ही कुठल्या पक्षात होते मुख्य म्हणजे? जेव्हा PV नरसिंहरावच्या सरकारवरती झारखंड मुक्ती मोर्चा आणि शिवसेनेचे खासदार फोडल्याचा आरोप झाला, तिथं प्रत्यक्ष फुटलेच होते. आरोप काय करायचा त्याच्यामध्ये? मग ते कुठलं होतं ऑपरेशन? आहे का काही जरा तोंडामध्ये जीव आहे तुमच्या? काही लाज आहे तुमच्या जीवाला? जेव्हा तुम्ही दुसऱ्यांना म्हणता ऑपरेशन गिधाड, तुमचं काय परिस्थिती सांगा ना. जेव्हा वंचित बहुजन आघाडीला तुम्ही कशी तुमच्या चंद्रपुरामध्ये टांग मारली म्हणून त्यांनी तुमचा उमेदवार महापौर होऊ दिला नाही तिथं, तुमच्या तिथली गोष्ट आहे ना, विदर्भातलीच गोष्ट आहे ना पटोले. तुम्ही जेव्हा ज्या पद्धतीने, किंवा याच्या आधीची गोष्ट आहे, तुम्ही राष्ट्रवादी जनता दलाच्या बरोबर होता, RJD बरोबर ती, त्यांनी या MIMचे 6 पैकी 5 आमदार स्वतःमध्ये घेऊन टाकले. काय झालं त्याचं पुढं? त्याला कुठलं ऑपरेशन म्हणायचं? आत्ताची गोष्ट आहे. तमिळनाडूमध्ये तुम्ही कोणाबरोबर होते आधी? DMK बरोबर. पक्ष कोणाचा जिंकला?
जोसेफ विजय यांचा TVK पक्ष जिंकला आणि तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांशी कोणाशी काही न गप्पा चर्चा न करता, संवाद न साधता अचानक उठलात आणि तुमचे 5 जण आमदारांनी तातडीनं जोसेफ विजय यांना पाठिंबा देऊन मोकळे झाले. ह्याला कुठलं ऑपरेशन म्हणायचं नाना पटोले? अरे ते आपल्याकडे हिंदी चित्रपटातला डायलॉग आहे ना, शीशे के घर में रहने वाले दूसरों पे पत्थर फेका नहीं करते. तुमची काय, तुमच्या पक्षाचं काय नैतिकता आहे? काँग्रेस आय असं नाव होतं त्या पक्षाचं. PV नरसिंहरावांचं उपकार आहेत तुमच्यावरती की त्यांनी पंतप्रधान असताना निवडणूक आयोगाच्या मागे लागून आपल्या पक्षाचं नाव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस करून घेतलं, की जे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कंसामध्ये इंदिरा आय असं होतं. आणि हे आय कुठून आलं होतं? पक्षामध्ये फूट पडली. केव्हा फूट पडली होती? अरे 69 पासून तर तुमचा पक्ष फुटत आलेला आहे. आत्ता तुम्ही ज्या महाराष्ट्रामध्ये बसलेले आहात त्याच महाराष्ट्रामध्ये एक माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण, आणीबाणीच्या काळात ते मुख्यमंत्री होते. नंतर सत्ता गेली, म्हणजे शरद पवारांनी तर ग्रेट खंजीर प्रयोग केला तेव्हा काय काय. त्या शंकरराव चव्हाणचा कुठला पक्ष होता? महाराष्ट्र समाजवादी काँग्रेस, मस्कॉ. त्याचे फक्त 2 आमदार निवडून आले ते आणि ते मधुकरराव घाटे नांदेडमधले. आणि नंतर मग ते परत पुन्हा काँग्रेसमध्ये आले. काय म्हणतात त्याला? कुठलं ऑपरेशन म्हणायचं नाना पटोले ह्याला? दुसरे एक मुख्यमंत्री होती अब्दुल रहमान अंतुले, द ग्रेट. त्यांना तिकीट मिळालं नाही, त्यांनी स्वतः वेगळा पक्ष काढला, निवडणूक लढवली, काय व्हायचं ते झालं, परत पुन्हा ते काँग्रेसमध्ये वापस गेले. अब्दुल रहमान अंतुले हे कुठलं ऑपरेशन आहे? नाना पटोले सांगू शकतील का? शंकरराव चव्हाण उठतात आणि परत पक्ष आपला विलीन करतात. नाना पटोले उठतात, काय म्हणता येईल तुम्हाला, आत्ताचे जे मुख्यमंत्री होते यांनी स्वतःचे पक्ष परत एकदा याच्यामध्ये सामील केले काँग्रेसमध्ये, अब्दुल रहमान अंतुले. त्याला तुम्ही काय म्हणणार? शरद पवार द ग्रेट, आता महाविकास आघाडीत तुम्ही ज्याच्याबरोबर बसलेले या छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांनी आपला अख्खाच्या अख्खा पक्ष काँग्रेसमध्ये सामील केला. त्याला कुठलं ऑपरेशन म्हणायचं? ह्याला जर ऑपरेशन गिधाड म्हणायचं असेल तर काँग्रेसने अख्खाच्या अख्खा शरद पवारांचा पक्ष तेव्हाचा समाजवादी काँग्रेस गिळून टाकला. त्याला कुठलं ऑपरेशन म्हणायचं? तुमच्या ममता दिदी बाहेर पडल्या, आता त्यांना आत या म्हणून तुम्ही सांगायला, ह्याला कुठलं ऑपरेशन, शब्द काय द्यायचे याला? घरवापसी म्हणायचं का? मग एकनाथ शिंदेचे म्हणजे उद्धव ठाकरेंचे खासदार जर परत एकनाथ शिंदेकडे जाणार त्याला घरवापसी का नाही म्हणायचं? मग आत्ता सगळ्या काँग्रेसवाल्यांनी एकत्र या असं तुम्ही म्हणता, बाहेर पडलेले. मग तीच गोष्ट सगळ्या शिवसैनिकांना एकत्र व्हा, गेले सगळे एकनाथ शिंदेकडं. मग ते ऑपरेशन गिधाड कसं? म्हणून म्हणतो नाना पटोले, शीशे के घर में रहने वाले दूसरों पे पत्थर फेका नहीं करते. हा, दुसऱ्यांनी टीका करावी, ही अराजकीय कार्यकर्ते असो, विश्लेषक, पत्रकार असो. तुम्ही कोण बोलणारे? तुम्हाला काय नैतिक बळ आहे? ज्या पद्धतीने काँग्रेसने फोडाफोडी केली, तुमच्या बरोबरचे जे समाजवादी पक्ष, राष्ट्रीय जनता दल, ह्या सगळ्यांनी फोडाफोडी केली आणि बाकीचे आमदार आप्तमध्ये घेतले. तेलंगणामध्ये तर आत्ताच तुमच्या सरकारने, रेवंत रेड्डी सरकारनेही केलेलं आहे. हे सगळी पापं तुमची, जुनं सोडा, आत्ताची ताजी आहेत सगळी. 69ला काँग्रेसमध्ये कशी फूट पडली, महाराष्ट्रामध्ये पण कशी फूट पडली, आणि ते जे मंत्रिमंडळ झालं होतं ज्याच्या पाठीत खंजीर खुपसला शरद पवारांनी, द ग्रेट, वसंतदादा पाटील आणि नासिकराव तिरपुडे, म्हणजे काँग्रेसचा एक गट, काँग्रेसमधले 2 गट होते, त्यांनी मिळून मंत्रिमंडळ स्थापन केलं होतं. त्याला कुठलं ऑपरेशन म्हणायचं नाना पटोले? सांगा ना जरा. तुम्ही जेव्हा दुसऱ्यांना बोलता आहात, एक तर पहिली गोष्ट म्हणजे त्या शिवसेनेच्या याच्यामध्ये तुम्ही नाक खुपसायचं काय कारण आहे? कारण शिवसेना काय तुमचा नैसर्गिक असा मित्र पक्ष नाही. राष्ट्रवादी काँग्रेस तरी आम्ही मान्य करतो, शरद पवार गट. आता नाना पटोले जेव्हा असं म्हणता आहेत हे ऑपरेशन गिधाड आहे, तेव्हा त्यांनी आधी काँग्रेसने अशा पद्धतीचे ज्या सगळ्या खेळी केलेल्या आहेत त्याला काय ऑपरेशनला त्या नाव द्यायचं तुम्ही जरा सांग. इथेच थांबूयात. धन्यवाद. धर्मजागृतीचा विधायक बुरुज